आता आता आपण याची एक बाजू डार्क बाजू समजून घेतली. आता उजवी बाजू की ज्या यंत्रणा आहेत, यांनी त्यांच्या तुमच्यावरती काम आहे किंवा तुमचं एक नेटवर्क असेल, यामध्ये शासनाने कुठली अशी सकारात्मक पावलं उचलली, जी गेल्या 5 ते 6 वर्षामध्ये आणि पुढेही ते काम करत आहेत. अशा काही पॉलिसीवरती शासन काम करत आहे आता? शासनाने बऱ्याच गोष्टी केल्या. ॲक्चुअली याच्यामध्ये मेजर फ्रंटलाईन सोल्जर्स आपण बघूया तर जसं आपण तपास यंत्रणा आहे, पोलीस आहे. त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर शासन देतंय. यास पर्टिक्युलर महाराष्ट्र सायबर खास करून आपण महाराष्ट्रात आहोत, तो महाराष्ट्र सायबरचा एक मेजर प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटनी बऱ्याचशा टेक हेल्प पोलिसांसाठी उपलब्ध केली. त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. त्यांना नवीन-नवीन तपासाची साधनं उपलब्ध करून दिली जातात. ती गोष्ट एक शासन खूप ॲग्रेसिव्हली करतंय. दुसरं म्हणजे जे काही आपले रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, ते त्यांच्या स्ट्रिक्ट करायचं चालू आहे. पूर्वी इमिडिएटली पैसे विथड्रॉ करता यायचे, आता ती करता येत नाहीत. एखाद्याला बेनिफिशियरी ॲड केला तर 24 तासात पैसे त्याच्या अकाउंटवर टाकता येत नाही. सो शासन त्यांच्या लेव्हलवर या गोष्टी बऱ्यापैकी कंट्रोल करण्याचा प्रयत्न कारण द अमाउंट ऑफ मनी इव्हन गव्हर्नमेंट इज लुकिंग ॲट की 1000 कोटी जर जात आहेत, 1000 कोटी इज अ व्हेरी गुड अमाउंट. येस. ठीक आहे. सो गव्हर्नमेंट इज ऑल्सो कन्सर्न कारण हे 1000 कोटी गेले म्हणजे त्याच्यावरचं बाकीचे गव्हर्नमेंटचे सुद्धा उत्पन्न गेल्यासारखंच आहे ते. सो गव्हर्नमेंटचं उत्पन्न हा एक भाग जर आपण एक आपल्याकडे असलेले लोक काय बऱ्याच वेळा म्हणतात की माय सिक्युरिटी इज गव्हर्नमेंट रिस्पॉन्सिबिलिटी. डेफिनेटली. सो गव्हर्नमेंट इज ट्राईंग टू बिल्ड इन्फ्रास्ट्रक्चर. पोलिसांना कपॅसिटी बिल्डिंगसाठी ते करतं. त्यांना नवीन आपण काय बोलतो टूल्स दिले जातात इन्व्हेस्टिगेशनचे, ते एक आहे. त्यांच्या तपास कार्यपद्धतीमध्ये सतत सुधारणा केली जाते. कायद्यांमध्ये बदल करण्यासाठी गव्हर्नमेंट सतत बघते की काय पद्धतीने आपल्याला चेंजेस करता येतील. त्या अनुषंगाने पावलं उचलली जातात. आणि ज्या वित्तीय संस्था आहेत, त्यांच्यावरचे रूल्स अँड रेग्युलेशन अजून स्ट्रिक्ट केले जातात, जेणेकरून याच्यावर कुठेतरी कंट्रोल करता येईल. पूर्वीची परिस्थिती काय एखाद्याचे पैसे गेले ना, तर मिळायचे काहीच चान्सेस नव्हते. पण आता गव्हर्नमेंटनी 1930 नंबर दिलेला आहे. तुम्ही कॉल करा, ट्रान्झॅक्शन आयडी सांगा, अमाउंट सांगा. तात्काळ पुढची प्रोसेस ऑटोमेटेड आहे, ज्याच्यामध्ये जर एखाद्याच्या अकाउंटला ते पैसे अजून असतील तिथंच फ्रीज केले जातात. आणि जर ते पैसे फ्रीज झाले, तर त्या व्यक्तीला मिळण्याची शक्यता कैक पटींनी वाढते. व्हेअरएज पूर्वी हे प्रमाण काहीच नव्हतं. म्हणजे पैसे गेले की विसरून जायची अशी परिस्थिती होती. व्हेअरएज गव्हर्नमेंटच्या ह्या इनिशिएटिव्हजमुळे गव्हर्नमेंटनी ज्या हेल्पलाईन चालू केलेल्या आहेत, त्या हेल्पलाईन जर योग्य वेळेत योग्य माहिती दिली गेली आणि जर पैसे समोरच्याच्या अकाउंटमध्ये अजूनही असतील, मी तर बघतोय लिटरली गव्हर्नमेंटनी कितीतरी लेयरला पैसे ब्लॉक केलेत. म्हणजे कसं जर एखाद्या फ्रॉडस्टरनी एखाद्या फ्रॉडुलंट अकाउंटवर पैसे रिसीव्ह केले, तर त्या अकाउंटवर जातो दुसऱ्या अकाउंटवर, तिथून तिसऱ्या अकाउंटवर असे लिटरली 10-10 लेयरपर्यंत ते पैसे गेलेले गव्हर्नमेंटनी फ्रीज केलेले. आणि मग एकदा का ती अमाउंट फ्रीज झाली, की मग त्याची पुढची रिकव्हरी प्रोसेस चालू होते. देयर इज अ पॉसिबिलिटी दॅट पीपल मे गेट देअर फंड्स बॅक. पण याच्यामध्ये सुद्धा टाईम पिरियड दिलेला आहे. कारण का कसे ॲट द सेम टाईम आपण डिजिटल इंडिया करतोय. स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन वाढवायचं आहे. जेवढा स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन वाढेल तेवढा आपल्या गव्हर्नमेंट किंवा आपल्या देशाची प्रगती होणार आहे. ॲट द सेम टाईम जर तुम्ही असं म्हटलं, की नाही 24 तासात तुम्ही पैसे नाही ट्रान्सफर करू शकत. असे जर काही ब्लॉकर टाकले तर म्हणजे तो एक गोल्डन मीडियन गव्हर्नमेंटला साधायचं आहे, की बाबा ह्याच्यातनं एक्सप्लॉयटेशन पण नाही झालं पाहिजे. स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन जास्त असल्यामुळे आणि ॲट द सेम टाईम आपल्याला त्याच्यावर कंट्रोल पण आणता आला पाहिजे. सो गव्हर्नमेंट इज वर्किंग व्हेरी हार्ड ऑन दॅट. बऱ्याच वेळा माझ्याकडनं किंवा माझ्याकडे असे बरेचसे जे लोक आहेत जे गव्हर्नमेंटशी क्लोजली काम करतात, त्यांच्याकडनं सल्ले घेतले जातात. तुम्ही काय करता त्याच्यातनं त्यांच्या बऱ्याचशा पॉलिसीजना शेपअप केला जातो. सो गव्हर्नमेंट इज प्रोएक्टिव्हली ऑल्सो डुईंग अ लॉट. पण आता होतंय का आपल्याकडं जसं आपण म्हणतो ना शाप की वरदान, आपली लोकसंख्या वरदानपणे शाप पण आहे. एवढ्या लोकांपर्यंत पोहोचायचंय आणि डेफिनेटली डिजिटल मीडिया आणि सोशल मीडियाचा वापर केला जातोय गव्हर्नमेंटकडनं. पण एवढ्या प्रमाणात नाही पोहोचता येत. कारण का व्हेन आय सी एका पोलिसामागे किती लोक आहेत. एक्झॅक्टली. मी आता येणारच होतो, की शासनाची पोलीस भरती प्रत्येक जिल्ह्यात चालू आहे. चालू आहे ना, ठीक आहे. मी आता अशी न्यूज मला ऐकायला फार आवडेल, की शासनाची आय-टी डिजिटल भरती चालू झालेली आहे आणि आम्हाला एवढ्या लोकांची गरज आहे. का? कारण की द अमाउंट ऑफ मनी किती जातात त्यात ते, बरोबर? सो त्यात अजूनही असे एक आपल्याला डिजिटल वॉरफेअर पोलीस हा जो म्हणतोय आपण, हाही असणं गरजेचं आहे, असं असं मला वाटतं म्हणजे प्रामाणिक. डेफिनेटली. म्हणजे आपल्या पुण्यामध्ये तर एक सायबर पोलीस स्टेशन आहे. कंपेअर मी असं मला वाटतं, की आपल्या पॉप्युलेशननुसार मल्टिपल सायबर पोलीस स्टेशन्सची आवश्यकता आहे. प्लस तिथं काम करत असलेल्या पोलिसांना फक्त सायबरचंच कामं असायला हवीत. ऑनेस्टली हां, तेच कधी-कधी त्यांना बाकीची कामं लागू शकतात, लागलेली मी पाहिलेली आहेत. सो त्यांना फक्त सायबरची कामं, त्यांना त्याच्या संदर्भातलं प्रशिक्षण दिलं जाते. अजून रिगरसली देणं किंवा कंटिन्युअसली देणं, त्याचा फॉलोअप घेणं. कारण का मी तर पोलिसांशी इंटरॅक्ट करताना कायम त्यांना सांगतो, की तुम्हाला सायबर पोलीस स्टेशनला काम करायचंय. एकदा तरी करायचंय.
का? कारण का सायबर पोलीस स्टेशनला काम केलं तुम्हाला टेक वापरून इन्व्हेस्टिगेशन कसं करायचं तुम्हाला कळून जाईल. जे तुम्ही इन्व्हेस्टिगेशन पारंपरिक पद्धतीने करताय, टेक वापरून ते तुम्ही फास्ट करू शकता. लवकर एखाद्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकता. गुन्ह्याचं उकल लवकर होऊ शकते. पुरावे जास्त गोळा करू शकतात. कन्व्हिक्शन बिल्ड करणारे पुरावे डिजिटल पुरावे असतात. सो पण ह्याच्यामध्ये मी तसं म्हटल्याप्रमाणे की गव्हर्नमेंटनी नंबर ऑफ पोलीस ऑफिसर्स वाढवलं पाहिजे एक. आणि खास करून आता आपल्याला लक्षात येते की सायबर क्राईम किंवा नॉर्मल गुन्ह्यांमध्ये यूज होणारा टेक जो वाढत जातोय, तर आपल्याला एक्झिस्टिंग पोलिसांना टेक्निकल ट्रेनिंग टेक्निकल ट्रेनिंग मेक शुअर करायचं की त्यांना टेक्निकल येईल. कदाचित त्याची एक्झाम घेऊन किंवा त्यांना डेडिकेटेड ट्रेनिंग देऊ. आणि दुसरं म्हणजे नंबर ऑफ पीपल विथ अ टेक बॅकग्राऊंड आणि किंवा जर तुम्ही नाही टेक बॅकग्राऊंड तर त्यांनी बिल्ड करावं. मग अगेन त्यांचे एवढे हे राहते की खूप डिफिकल्ट होतं. सो टेक बॅकग्राऊंड नसलेल्या पोलिसांना भरतीमध्ये प्रेफरन्स देणं. समजा कोणीतरी कॉम्प्युटर सायन्स ग्रॅज्युएट आहे तर त्याला कदाचित 2 पॉईंट 4 पॉईंट कदाचित असतीलही. आय एम नॉट ठरवले ट्वेंटी. पण जर असं कोणी असेल तर त्याला एक थोडासा प्रेफरन्स द्यायला की हा टेक बॅकग्राऊंड मला आहे. किंवा त्यांनी काहीतरी एआयचं समजा आता एआयच्या डिग्री झाल्यात कुणीतरी एआय करून म्हणते की मला पोलीस भरती करायची तर त्याला प्रेफरन्स देणं. सो दॅट विल त्यांनी काय होईल लोक पोलीस भरतीत जास्त पॉईंट मिळतात म्हणून सुद्धा हे कोर्सेस करतील आणि जेव्हा हे पोलीस म्हणून भरती होतील तेव्हा टेक्नॉलॉजीचा वापर चांगल्या पद्धतीने होणार. सो हा या पॉडकास्टमधनं घेऊन जाण्यासारखा फार महत्त्वाचा मुद्दा बाहेर येतोय असं मला वाटतंय. गव्हर्नमेंट सेक्टर झालं आहे. आपण लोकांच्या बऱ्याच तुमच्या माध्यमातून मी ह्या सर्व गोष्टी ऐकलेल्या देखील आहेत, राईट. म्हणजे मी स्वतः आता फार असं ते फॅसिनेटिंग वाटतं कधी कधी, पण चुकीचंही आहे. अजून एक पार्ट येतो की कुठलीही जेव्हा चुकीची गोष्ट घडतं तेव्हा त्याचं एज्युकेशन अँड अवेअरनेस हे अगदी कमी वयापासून दिलं गेलं पाहिजे, बरोबर. कारण एकदा कदाचित ते संस्कार लहान असतात तेव्हा ते कायम लक्षात राहतात, बरोबर. सो याच्यामध्ये मी इंडिव्हिज्युअल तुम्हाला प्रश्न विचारतो की असं तुमची जी कंपनी आहे ते असं काही पुढे जाऊन विचार करते आहे का की आपण एज्युकेशन अवेअरनेसमध्येही काम करूया? ठीक आहे, अंडरस्टूड. आपण जे आता करतोय तो आपला एक प्रोफेशनचा पार्ट आहे, राईट. तुम्ही पुणे पोलिसांसोबत काम करताय, पण अजून एक पार्ट येतो की सोशिओ इकॉनॉमिक जो पार्ट होतो की आपण एक एक अशी यंत्रणा, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी की गोष्टीमय पद्धतीने किंवा खेळण्याच्या माध्यमातून हळूहळू हळूहळू आहे ना ह्या गोष्टींवरती आपण काहीतरी डेव्हलप करावं असं. नक्कीच तुम्ही माझ्या मनातलं बोलला. आमचं या संदर्भात अगदी रिसेंटली डिस्कशन झालं आमच्या मॅनेजमेंटमध्ये. शेलस्ट्रॉम मधून आम्ही पूर्वी फक्त कॉर्पोरेट्सना सायबर सिक्युरिटी द्यायचो. नंतर मला लक्षात आलं की नाही दिस इज नॉट ओनली द थिंग आपल्याला इंडिव्हिज्युअल्सना पण द्यायला पाहिजे. सो मग आम्ही अगदी इंडिव्हिज्युअल लेवलला सुद्धा लोकांना काही प्रॉब्लेम असतील की फोन हॅक झालेला आहे किंवा त्यांना कोणीतरी धमकी देते ऑनलाईन किंवा त्यांना कोणीतरी बदनामी करते, अकाउंट ब्लॉक झाले. सो वी स्टार्टेड ॲड्रेसिंग दॅट. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आम्ही अगदी ओल्ड एज होम असतील, पेन्शनर्स क्लब असतील, स्कूल्स असतील, NGOज असतील, सोसायटीज असतील, काही ग्रुप्स असतात जसं ट्रॅव्हल इन्शुरन्स ट्रॅव्हल एजंट्स आहेत मध्ये ग्रुप होता. अशा ग्रुप्सना आम्ही किंवा रोटरी क्लब्स आहेत आम्ही जाऊन सायबर अवेअरनेसची ट्रेनिंग देतो. आणि त्याच्यामध्ये आम्ही ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगतो की ह्या त्या सध्याच्या गोष्टी चालू आहेत, तुम्हाला काय करायला पाहिजे. बेसिकली लोकांमध्ये तो सिरियसनेस बिल्ड करणं की जसं मी घराला बाहेर पडताना लॉक लावून बाहेर पडतो, मी मेक शुअर करतो की मी घर अशा ठिकाणी येईल की जिथं सिक्युरिटी आहे, मग एक गार्ड ठेवलेला असतो, CCTV असतो. फिजिकल सिक्युरिटीचा जेवढं लोक सिरियसली विचार करतात तेवढाच त्यांनी या आभासी जगातल्या सिक्युरिटीचाही विचार करायला पाहिजे. कारण का खऱ्या जगात 24 तासामधले 12 तास खऱ्या जगात तर 12 तास आभासी जगात असतं. सो त्या अनुषंगाने बरंचसं अवेअरनेसचं काम शेलस्टॉपच्या मार्फतीने आम्ही करत असतो. शाळा, कॉलेजेस जसं मी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये सुद्धा जाऊन आम्ही अवेअरनेसचे प्रोग्राम देतो. त्यांना प्रॅक्टिकली दाखवतो की कशा पद्धतीने हॅक केलं जातं. केस स्टडीज आहेत, त्या केस स्टडीज आम्ही मास्क करून सगळ्या शेअर करतो की ह्या गोष्टी आपल्या आजूबाजूला चालू आहे. आणि LMS जे आहे आम्ही आमचं तेही एक असा सध्या डोक्यात आहे की एक असा प्लॅटफॉर्म बनवावं की ज्याच्यामध्ये लोकांना हे कंटिन्युअस एज्युकेशन ॲक्सेसिबल राहील. अवेअरनेस कारण का अवेअरनेस ही वन टाइम ॲक्टिव्हिटी नाही. म्हणजे आज हा पॉडकास्ट पाहिला आणि आता माझ्या बाबतीत डिजिटलाइज्ड होणारच नाही असं नाही म्हणू शकत. हां, माझ्या बाबतीत आता होणार नाही. मला कंटिन्युअस ते अपडेट स्वतःला ठेवावं लागेल. मग अपडेट कशा पद्धतीने ठेवता येईल? इंटरनेटवर येणाऱ्या न्यूज वाचू, लोकांशी बोलू किंवा एखादी व्यक्ती त्या क्षेत्रात काम करत आहे त्याच्याशी असं इंटरॅक्टिव्ह असो. मग म्हणून आम्ही आता त्या अनुषंगाने विचार करतोय की असे एक काहीतरी चालू करायचं जेणेकरून ह्या अवेअरनेसचा जो विषय आहे तो कंटिन्युअस राहील.
आणि ऑलरेडी जसं तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे बऱ्याचशा ठिकाणी जिथे-जिथे आम्हाला जमेल, तिथे-तिथं आम्ही अवेअरनेस सेशन्स लोकांना दिलेले आहेत. त्यांना समजेल अशा भाषेत दिलेली आहे. जे खास करून पेन्शनर किंवा सीनियर सिटिझनचे जे क्लब आहेत, त्यांना तर मी सांगतो, की एक साधी गोष्ट म्हणजे त्यांना सगळ्यांना म्हणतो, की तुमच्यापेक्षा डेफिनेटली वयाने लहान आहे आणि तुमच्याकडनं मला खूप सारे शिकायला मिळेल. पण माझं एक तुम्हाला एक सजेशन आहे, की जो तुम्हाला घाबरेल तो तुमचा मित्र नाही. सायबरमध्ये जर तुम्ही बघितलं, हे डिजिटलमध्ये सुद्धा घाबरवण्याचा प्रकार आहे. तुम्ही नॉर्मल गोष्ट बघा, तुमच्या खऱ्या आयुष्यात असू दे किंवा ऑनलाईन असू दे, जो व्यक्ती येऊन तुम्हाला घाबरवेल, त्याच्यापासून आपण 4 हात दूर राहायचं. मग एखादी व्यक्ती मी पोलिस आहे म्हणून तुम्हाला घाबरवतोय, एखादी व्यक्ती मी तुमचं चॅटिंग स्प्रेड करून तुम्हाला घाबरवतोय. लक्षात ठेवायचं ही इज नॉट राइट पर्सन अँड यू हॅव टू स्टे अवे फ्रॉम इट आणि त्यांच्या घाबरण्याला बळी पडायचं नाही. कारण का एकदाचा तो व्यक्ती घाबरायला लागला, की विद्यापाठी ब्रह्मराक्षसी परिस्थिती चालू होती आणि तो व्यक्ती तुम्हाला एक्सप्लॉइट करायला लागतो. मी त्यांना हेही म्हणतो, की कदाचित वार्धक्यामुळे तुम्हाला लवकर भीती वाटत असेल. पण इव्हन तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा एखादा व्यक्ती असेल खरा आणि तो तुम्हाला घाबरत असेल, तुमचा खरा मित्र नाही. माझं स्पष्ट म्हणणं आहे. मित्र तुम्हाला घाबरवायला नसतात. मित्र तुम्हाला धीर द्यायला असतात. मित्र तुम्हाला सांगतात, की "अरे फेस कर, मी आहे सोबत तुझ्या." सो मित्र असू दे किंवा ऑनलाईन असू दे किंवा न बघितलेली व्यक्ती असू दे, मेसेज असू दे, जर त्याच्यामध्ये थ्रेटनिंग असेल, तर तुम्ही त्याला अव्हॉइड करायचं कंप्लीटली. आणि जर काही तुम्हाला वाटलं व्हेरिफिकेशन, खूप व्हेरिफिकेशनचे चॅनल आहेत. जवळच्या पोलिस स्टेशनला जाऊन बघा. विचारा त्यांना. बँकेत जा, त्यांना विचारा. असं नाही की कोणाला बोलायचंच नाही. व्हेरिफाय करा. म्हणजे मी आता म्हणतो की लोकांनी डबल चेक नाही, ट्रिपल चेक नॉर्मल जगामध्ये जर एखादी गोष्ट आपण एकदा पडताळून घेत असेल, तर मी लोकांना म्हणतो ऑनलाईनमध्ये तीनदा पडताळून घ्या. पडताळायला पैसे लागत नाहीत. काहीतरी थोडा वेळ जास्त लागेल. पण हे सगळे जे गोष्टी घडतात आणि त्याच्यातून जे एक्सप्लॉयटेशन होतं, त्यापेक्षा ही पडताळणी कधी फायदेशीर ठरते. आणि मला अजून एक विचारायचं की जेव्हा तुम्ही या गुन्ह्यांची उकल झाली याच्यामध्ये, तसे कुठल्या गोष्टी आहेत ज्या व्यक्तीने तुम्हाला सांगितलं की हे ॲपमधनं यदाकदाचित मी कनेक्ट झालो होतो, असे काही नोन ॲप आहेत का की त्यांनी सुरुवात त्या गोष्टींपासून झाली किंवा तिथं तो पहिली पायरी तो तिथे चुकला असं? नोन ॲप असे नाही आहेत हॉनेस्टली कारण का कंटिन्युअसली चेंज होतात. मी म्हटलं ना जसं तंत्रज्ञान चेंज होतं तसं गुन्हेगार चेंज होत आहेत. आपले जे कॉमन सोशल मीडिया ॲप्स आहेत त्याच्यातनं डेफिनेटली दे ट्राय टू रीच टू देम फर्स्ट. पण असं नाही की यॉट्स कनेक्ट करतात ते नाही. पण एकच सांगतो मी याच्यामध्ये जसं आपण लहान मुलांना आपण लहान असताना आपल्या आई सांगितलं ना अनोळखी माणसाकडनं चॉकलेट घ्यायचं त्याच्या नाही. हां. का बाबा त्यात काहीतरी मिसळलेलं असेल, तू बेशुद्ध पडशील, घेऊन जातील. हे आपल्याला सगळ्यांवर बिंबवलेलं असेल होपफुली. तसंच मी मोठ्या लोकांना सांगतो, की अनोळखी मेसेज, अनोळखी ईमेल, अनोळखी चॅटवरनं जर तुम्हाला काही पाठवलं, पहिली गोष्ट अनोळखी फर्स्ट रेड फ्लॅग आणि तो तुम्हाला काहीतरी अटॅचमेंट पाठवतोय सेकंड रेड फ्लॅग. जर ह्या 2 गोष्टी जर तुम्ही आयडेंटिफाय केल्या आणि हे 2 रेड फ्लॅग लक्षात ठेवले, की अनोळखी आहे, तो पहिला रेड फ्लॅग झाला. तुमचे 100% सेन्समध्ये तुम्ही अलर्ट असले पाहिजे. आणि दुसरं आहे, की तो तुम्हाला काहीतरी अटॅचमेंट पाठवतोय. मग ते ॲप असेल, काहीतरी दुसरी एखादी लिंक असेल, ज्याच्यावर जाऊन तुम्हाला काहीतरी डाउनलोड म्हणजे तुम्ही परत अनोळखी गोष्टीच स्वीकारताय. सो समजायचं, की ह्याच्यामध्ये 99% गडबड आहे. आणि मग अनोळखी आहे तर याच्यापासून दूर राहायचं. संपर्क. ओळखीचा व्यक्ती आहे, पण तो तुम्हाला काहीतरी अनपेक्षित पाठवतोय तरी दूर राहायचं. कारण का मी याच्यात बघितलंय कधी-कधी त्याचं हॅक झालेलं असतं आणि म्हणून लोकं करतात. म्हणजे कालचीच घटना आहे. एका व्यक्तीचं WhatsApp हॅक झालं. त्याच्या कॉन्टॅक्टमधल्या लोकांना तो हॅकर कारण का त्याला माहीत नाही याचं हॅक झालं. तो काहीतरी पाठवायला लागला आणि ती लोकं लगेच डाउनलोड करायला लागली. कारण हे ओळखीच्याकडनं आले. परत आपण डाउनलोड करतोय मी तुम्हाला सांगितलं ट्रिपल चेक. सो आता तुम्ही म्हटलं की सर तुमचा पहिला रेड फ्लॅग इथं आला नाही. सेकंड रेड फ्लॅग आलाय वरती काहीतरी आलंय. मी अपेक्षा केली का कुणीतरी मला काहीतरी पाठवेल. कोणतरी ट्रॅफिक चालन म्हणून पाठवतं. पत्रिका म्हणून पाठव. लक्षात ठेवा जी गोष्ट अपेक्षित नाही झाली आहे, ती स्वीकारायची गरज नाहीये. आणि मग जर ती स्वीकारली गेली, म्हणजे जसं तुम्ही लहानपणी सांगितलं आम्हाला की चॉकलेट खाल्लं की तुझं किडनॅपिंग होणार ही फॅक्ट आहे. तसंच आहे. तर तुम्ही जर काही डाउनलोड केलं आणि अशी अनोळखी गोष्ट स्वीकारली, तुमचा लॅपटॉप हॅक होऊ शकतो, तुमचा ईमेल हॅक होऊ शकतो, तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो. सो आणि एकदा का ते हॅक झालं, तर ते लगेच एक्सप्लॉयटेशन नाही चालू करणार. ते आधी सगळी माहिती घेणार. पूर्ण एक डिटेल माहिती घेणार आणि मग एक्सप्लॉयटेशन चालू करतात. मी बऱ्याच वेळा बघितलंय सप्टेंबरमध्ये हॅक झालेला असतो मोबाईल
आणि ऍक्च्युअल त्रास द्यायला त्या व्यक्तीला डिसेंबरमध्ये चालू करतात. तो मधल्या पिरियडमध्ये कंटिन्युअस मॉनिटरिंग चालू असतं की काय करतो. म्हणजे लगेच कळत नाही ऍक्च्युली ही गोष्ट म्हणजे नाही कळत ती गोष्ट लगेच. जोर कसं आहे, चोर आलेला आहे पण तो जोर आवाज नाही करणार, तो कळणार नाही किंवा जोर त्याचा काही इम्पॅक्ट देणार नाही, कळणार नाही. सो बऱ्याच वेळा ते स्पाय म्हणून जस्ट ऑब्झर्व करतात. सो माझं तेच म्हणणं लोकांना की अशा गोष्टी म्हणजे तुम्ही नॉर्मल बाजारातनं काय काही आपण भाजी घ्यायला गेलो तर 10 वेळा उलटी सुलटी करून बघतील. ही पण गोष्ट आहे जी तुम्हाला हवी आहे, पण ती पण तुम्ही तेवढीच पडताळून घ्या. आणि पडताळण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत. आजकाल अँटीव्हायरस मी खूप महत्वाची गोष्ट मी नेहमी सांगत असतो. किती लोकांच्या मोबाईलमध्ये अँटीव्हायरस? म्हणजे आपल्याला माहिती आहे की कोविड होऊ नये म्हणून आपल्याला लस दिलेली आहे. तसं आपल्या फोनला सुद्धा इन्फेक्शन होऊ नये अशा कुठल्यातरी गोष्टीचं. अँटीव्हायरस असला ना, अशी एखादी चुकीची गोष्ट जर तुम्ही डाउनलोड केली तर ॲटलीस्ट अँटीव्हायरस थांबवेल. पण लोकं अँटीव्हायरस बेसिक गोष्ट जी तुम्ही फोन घेतल्या सगळ्यात पहिली टाकली पाहिजे, ती टाकलेली नसते बऱ्याचशा फोन. बरेच लोकं म्हणतात की आमचा एकदम महागडा फोन आहे म्हणून तो हॅक होऊ शकत नाही. असं नाहीये. हॅकप्रूफ फोन अशी कन्सेप्टच नाहीये किंवा हॅकप्रूफ कॉम्प्युटर अशी कन्सेप्टच नाही. तुम्ही Google करून बघा. कुठेही सांगणार नाही एखाद्या कंपनीच्या वेबसाईटवर की आमची सिस्टम हॅकप्रूफ आहे. सो आपल्याला काय करायचंय, आपल्याला डिफिकल्ट टू हॅक करायची. रेझिलियन्स, प्रतिकारशक्ती वाढवायची. ओके. सो आता गेले एक 1.5-2 तास आपण झाले चर्चा करतो आहे. तर यामध्ये जे आपले इन्फ्रास्ट्रक्चर आहे सायबर सिक्युरिटी आणि डिजिटल अरेस्ट संदर्भामध्ये, तर अशा अजून कुठल्या गोष्टी आहेत की ते एका दोघांनी पण मग एक पार्ट माझा राहिला की बँकिंग सिस्टीम याच्यामध्ये कशी प्रगती करते आहे, बरोबर? कारण तोही एक ट्रान्झॅक्शनचा एक वन ऑफ द मीडिएटर आहे. तर मागच्या काही वर्षांमधनं बँकिंग सिस्टीमने देखील काही याच्यावरती फोकस करायला सुरुवात केली आहे का? कारण काय होतं, बऱ्याचदा असं होतं की लोकं माझी बँक सिक्युअर, कारण बँक पण आहे ना स्वतःचं मार्केटिंग करण्याकरता काही अशा गोष्टी केल्यात की हे होणार नाही किंवा शक्य नाही, राईट? पण नंतर ते होतं. हाही एक पार्ट आहे, राईट? की माणूस आहे ना त्या इल्युजन, म्हणजे जे इल्युजन तुम्ही म्हणताय, राईट? की एक ॲडव्हर्टाईज येते एका नामांकित बँकेची आणि ते काहीतरी ॲडव्हर्टाईजद्वारे, कारण तो कस्टमर कन्व्हिन्सिंगचा त्यांचा पार्ट आहे. दे आर डुईंग देअर जॉब, बरोबर? सेल्स अँड मार्केटिंग कॅम्पेन्स असतात त्या. त्यांचा मुळात तोच एक पार्ट आहे की एनी हाऊ कस्टमरला विश्वास देणं की आम्ही कसे बेस्ट आहोत, राईट? तर त्यामुळे तो एक वन ऑफ द पार्ट असेल की तो माणूस कन्व्हिन्स होत असेल किंवा ती कन्व्हिन्स होत असेल, राईट? तर बँकिंग सिस्टीमसाठीही काही यंत्रणा आहेत का? म्हणजे जसं तुम्ही काम करताय का? बँकिंग सिस्टीम रोबस्ट करायचा प्रयत्न करते 2 लेव्हलला. एक तर ते स्वतःची सिस्टीम म्हणजे स्वतःचे कॉम्प्युटर आणि त्यांचे सर्व्हर सिक्युअर करणं. त्यांची प्रोसेस सिक्युअर करणं. त्यांच्या इथल्या बँकेतल्या कर्मचाऱ्यांना सायबर सिक्युरिटी अवेअरनेस कंपल्सरी आहे वर्षातून एकदा कमीत कमी किंवा जास्त वेळात. सो बँक त्यांच्या लेव्हलवर बऱ्यापैकी सिक्युरिटी करते आणि RBI सुद्धा त्यांच्या खूप मागे लागतं आणि त्यांना असे कंप्लायन्सेस दिलेत की तुम्ही करायलाच पाहिजे. त्याशिवाय म्हणजे तुम्हाला अप्रुव्हल मिळणार नाही बऱ्याचशा गोष्टींची. दुसरं आहे, याच्यामध्ये वीक पॅथ राहतो कस्टमरचा. मला असं वाटतं बँकेनी कस्टमरसाठी सायबर अवेअरनेसचे सेशन्स आयोजित करायला पाहिजे. एक्झॅक्टली. आता मी परवाच ॲक्च्युअली एका बँकेत गेलो होतो. तेव्हा मी त्यांना म्हणलं, जसं तुमच्याकडे मे आय हेल्प यूचं एक काउंटर असतं की तिथे पुढे आल्यानंतर तिथं मदत मागतं. तसं तुमच्याकडे एक साठी समजा कोणी सायबरसाठी आलाच, तर त्यासाठी एक डेडिकेटेड व्यक्ती किंवा एखादा सायबर सिक्युरिटी प्रोफेशनल तुमच्या बँकेच्या ब्रांचमध्ये यावा. की इन केस जर कोणी फिजिकली आलं आणि म्हटलं की बाबा माझ्याकडे असं होतं, तर ही नोज एव्हरीथिंग. आता मे आय हेल्प यूला बसणारी लोकं मोस्टली इंटर्न असतात किंवा ते बेसिक फ्रेशर असतात. त्यांना एवढ्या मेजर गोष्टी माहिती नसतात आणि मग त्यांच्याकडनं योग्य त्या पद्धतीने ती सिच्युएशन हँडल केली जाणार. सो मला असं वाटतं की बँकेला खरंच जर डिफरन्शिएटर हवा आहे ना, तर तुम्ही थोडा इन्व्हेस्ट करायला हरकत नाही. एखादा प्रत्येक तुमच्या मेजर ब्रांचमध्ये एखादा सायबर सिक्युरिटी प्रोफेशनल तुम्ही ठेवला, की इन केस कुणी सायबरची कोणाच्या बाबतीत काहीतरी घडलं आणि तो आला बँकेत, तर ही नोज व्हॉट टू डू अँड ही विल मेक शुअर की बाकी सगळ्या गोष्टी होईल. इन केस कोणी तुमच्याकडे आला तुमचा कस्टमर आणि त्याचा फोन हॅक झालेला आहे, तर तो सायबर सिक्युरिटी प्रोफेशनल बँकेत बसूनच लगेच त्याचा फोन तिथल्या तिथं सिक्युअर करेल की तो हॅक करेल, बँकेतल्या अकाउंट फ्रीज करेल. सो हे एक थोडं प्रोॲक्टिव्हली बँकेनी करायला हवं कस्टमर्सच्या बाबतीमध्ये. बँकेच्या लेव्हलवर ते आता बऱ्यापैकी सिक्युरिटी करतायत. पण कस्टमरच्या लेव्हलवर की सांग ना, की आता आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये फ्रीमध्ये सर्व सिटिझन्सना किंवा आपले जे 60+ जे कस्टमर्स आहेत त्यांना रिच आउट करून की आम्ही एक अवेअरनेस सेशन ठेवणार आहोत, तुम्ही या, हे करा. किंवा बँकेनी त्यांच्याकडे एक तरी बँकेत लावलेलं असतं हे डूज अँड डोंट्स सायबर सिक्युरिटी. पण तिथं त्यांना 1 to 1 मध्ये सांगणं
किंवा मी म्हटलं की जर बँकेने 2 लोकं डेडिकेटेडली जर ठेवली, तर मीनवाईल दे कॅन डेफिनेटली बिल्ड अ युनिकनेस ॲज वेल ऑफ दॅट पर्टिक्युलर बँक. ते म्हणतील नाही, नाही, या बँकमध्ये त्यांच्याकडे एक सायबर सिक्युरिटीचा व्यक्ती त्यांच्या ब्रांचमध्ये बसलेला असतो. इट्स अ व्हेरी गुड थिंग. दॅट विल ऑल्सो प्रोबॅबली हेल्प पीपल गेट मोर जॉब्स ऑल्सो इन टू सायबर सिक्युरिटी. एक्झॅक्टली. मी त्या विषयावरतीच माझे विषय चाललेले आहेत, की प्रॉब्लेम अनंत आहेत, वाढतात आहेत. त्याच्यावरती जो पैसा नुकसान जे होत आहे, ते एकदा कदाचित त्या एम्प्लॉयमेंटच्या बाबतीत ते कितीतरी पटीनं लोकं लूज करता येतात. म्हणजे हा हा जर रेशो जर बघितला, तर मला मला फार म्हणजे कन्क्लूड करताना एक फार गोष्ट आठवली, की सर्व टेकमध्ये कस्टमर हा केंद्रित असतो, बरोबर? की मग त्याला बरंच काही फ्री दिलं जातं. राईट. व्हॉट्सअप एक मेसेज आहे, 8-15 लोक एका एका रूममध्ये बसले आणि ती व्हॉट्सअप कम्युनिकेशन सुरू केलं आणि ती कंपनी फार मोठ्या अमाऊंटला विकल्या गेली. राईट. फ्रीमध्ये डाउनलोड करा, हे करा, ते करा, सर्व गोष्टी. राईट. एकदा काही ते फ्री नसतंच. इतरांसाठी फ्री नसतं, ते त्या कंपनीसाठी फ्री असतं. सर, मला इथे फार असे गमतीशीर एक मुद्दा आला यदा कदाचित, की जेव्हा ते महाभारतातलं युद्ध चालू होतं, जस्ट तो क्लिक झाला, की जेव्हा ते अर्जुनला कळतं, की अरे मी यांच्याशी कसं काय युद्ध करू, हे तर माझे आप्तेष्ट आहेत, भाऊ आहेत, बहीण आहेत, जे काय असतील ते. राईट. मग मी कोण आहे, जेव्हा तो कृष्णाला प्रश्न विचारतो, मला असं वाटतं की आता जर त्याचं उत्तर द्यायचं झालं, तर मी माणसालाही म्हणेल की तो एक प्रोडक्ट आहे. तू प्रोडक्ट सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत कोणासाठी तू एक प्रोडक्ट आहेस. तू बाकी तुझी व्हॅल्यू तू जर बघितली तर काहीच नाही आहे. तुला आता विकला जात आहे फक्त तुझ्या आवडी निवडी, तूच आम्हाला सांगतो आहेस, मला हे आवडतं, मला ह्या गोष्टी आवडतात, माझी चॉईस ही आहे, ठीक आहे, माझं भवितव्य हे अशा प्रकारे आहे, मी एवढा प्रोडक्ट. यदा कधीत आपणच आपली इन्फॉर्मेशन रिव्हील करतोय. ते ज्या गोष्टी तुम्ही फ्री वापरता, यू आर द प्रोडक्ट. यू आर द प्रोडक्ट. एक्झॅक्टली वेन यू आर युझिंग समथिंग फ्री अँड दॅट इज ॲक्च्युअली नॉट अ फ्री. म्हणजे आवळा घेऊन कोळा काढण्यासारखे प्रकार आहेत ते. येस, एक्झॅक्टली. सो जेव्हा तुम्हाला म्हणतोय की ही भारी आहे, ठीक आहे, ते त्या कदाचित त्या भारीच्या मार्गे आहेत ना, भरपूर गणित असतील आहे आणि खूप मोठी इकॉनॉमी त्याच्यावर आहे. तर आपण त्या विषयावरती नाही बोललो, ग्लोबलायझेशन की इकॉनॉमी. तर हाही पार्ट आहे, की लोकांना जसं म्हणतंय की आपण ॲप डाउनलोड करतोय. हां, ॲप डाउनलोड करताना असे काही चेक्स येतात का, की हे हे ॲप मी डाउनलोड करण्याच्या आधी चेक करायला पाहिजे, असा काही हे आहेत? ॲप डाउनलोड करताना बऱ्याच वेळा प्ले स्टोअरवर किंवा ॲप स्टोअरवर असतात ते बऱ्यापैकी व्हेरीफाईड केलेले असतात त्या प्लॅटफॉर्मनी. पण जर तुम्हाला प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरच्या बाहेरचा ॲप आहे, तर मग ते एक मेजर तुम्हाला कथेचं नाही. बऱ्याच वेळा ते म्हणतं की थर्ड पार्टी ॲप्सला अलाव करा. थर्ड पार्टी का? थर्ड पार्टी ॲप्सना काय अलाव करायचं? सेटिंगमध्ये जाऊन ही सेटिंग बंद आहे, सिक्युरिटी सेटिंग चालू आहे ती सिक्युरिटी सेटिंग बंद करा. एखाद्या ॲप मला सिक्युरिटी सेटिंग का बंद करायला लावतोय? सो हे जर असं काही गोष्टी असतील तर डेफिनेटली ते त्यासाठी अलार्मिंग सिच्युएशन आहेत किंवा एखाद्या लिंकवरनं डाउनलोड केलेलं ॲप आहे किंवा ही ॲपची फाईल मला पाठवलेली आहे, हे प्ले स्टोअरवर नाही आहे, हे मला काय करायला सांगते, बाबा हे ॲप मला कॅमेऱ्याची परमिशन मागते, पण ह्याचा आणि कॅमेऱ्याचा काही संबंधच नाही आहे. हे ॲप मला मायक्रोफोनची परमिशन मागते, पण हे ॲप जे मी वापरतोय त्याचा आणि मायक्रोफोनचा काही संबंधच नाही. मग ह्या गोष्टी तुम्हाला ॲक्च्युली कळायला पाहिजेत. किंवा मी जर असं समजा नॉर्मल कोण एक व्यक्ती तुमच्या घरी आली, तुम्ही त्याला जास्तीत जास्त हॉलचा ॲक्सेस देता. बरोबर. मग तो म्हणतो नाही, मला तुमच्या बेडरूम मधल्या बाथरूमचा ॲक्सेस हवा आहे. आपण अलाव करतो त्याला? नाही करत. आता हे फिजिकलमध्ये लोकांना कळतं. पण हेच जर जेव्हा मोबाईलमध्ये येतं, अरे बाबा हा मला माझ्या स्टोरेजचा ॲक्सेस का मागतोय? या ॲपचा आणि स्टोरेजचा काही संबंध नाहीये. पण बाई हेच आहे की ऑनलाईन आभासी जगामध्ये ओके सगळं अलाउड आहे. सगळं मी अलाव करतो, मी सगळ्यांवर विश्वास ठेवतो. जसं तुम्ही खऱ्या जगात सुद्धा मी म्हटलं ना तीच गोष्ट येते परत. सो अगेन ही सुद्धा तीच आहे की हे ॲप मागत नाही परमिशन, याला का देतोय? तर हा पूर्ण पॉडकास्ट झाल्यानंतर आपल्याला एक एक गोष्ट जाणवली, की डिमांड अँड सप्लाय. बरोबर. आता डिमांड अँड सप्लाय म्हटलं की शिक्षण येतं. राईट. खूप सारे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत, ठीक आहे. पण या क्षेत्रामध्ये करिअर अपॉर्च्युनिटीज काय आहे? किती डिमांड आहे आणि किती सप्लाय आहे? आणि स्पेसिफिकली म्हणजे हे तर फारच याला कदाचित खूप स्पेसिफिक, ज्याच्यात एखादा माणूस फार पारंगत होऊ शकतो आणि जेवढा तो पारंगत होईल तेवढी त्याची व्हॅल्यू राहील नक्कीच, नक्की. एक्झॅक्टली तुम्ही बोलला. क्रक्स आपण जे आणि म्हणतो ग्लोबली त्याला हो, रिकग्निशन म्हणजे राहील. ग्लोबली डिमांड आहे. डिमांड आहे. डिमांड ग्लोबल आहे. सो जसं मी बोललो होतो सुरुवातीला जेव्हा निवड आज की मी कसा आलो याच्यामध्ये, तेव्हा मी हाच विचार केला, की जर मी ह्याची डिमांड असणार आहे का? मला असं वाटतं की जी गोष्ट तुम्हाला आवडते आणि लोकांना जी डिमांड आहे, मग ते ड्रीम करिअर होतं. सो मला डेफिनेटली टेक आवडायचं आणि ह्याची डिमांड होती, त्यामुळे मी तशा पद्धतीने केलं.
मी असा विचार करतो, की ज्या आपल्या बेसिक गरजा आहेत, त्याच्याशी रिलेटेड जर तुमचं करियर असेल, तर तुम्हाला तशा पद्धतीने कुठला प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे कोविड लॉकडाऊन आला किंवा अन्य काही. अन्न, वस्त्र, निवारा आणि इंटरनेट ही बेसिक नेसेसिटी आहे. जगातल्या प्रत्येक व्यक्ती असं खूप कमी लोकं तुम्हाला आय थिंक नॉर्थ सेंटिनल आयलंड जो आहे आपला, जिथं अजून लोकं मेन प्रवाहात आली नाही, ती सोडली तर प्रत्येक व्यक्ती इंटरनेट जर ती नसेल वापरत तर त्याची बँक वापरते कोणी ना हम्म, कोणी. हम्म, सो द हम्म. थिंग इज इट इज बिकम अ बेसिक नेसेसिटी. हम्म, जर एवढी लोक इंटरनेट वापरतायत तर त्यांना सगळ्यांना सिक्युरिटीची आवश्यकता आहे. हम्म, हम्म. सो त्या अनुषंगाने देर इज अ लॉट डिमांड फॉर सायबर सिक्युरिटी. पण इथं अजून एक दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे तो जो तुम्ही आता जस्ट मांडला. उद्या जर तुम्हाला तुमच्या ऑफिससाठी सिक्युरिटी प्रोफेशनलला फिजिकल सिक्युरिटी वाल्या कोणाला तरी हे करायचे, नेमणूक करायची, तुम्ही फ्रेशरला कराल का एक्सपिरियन्सला कराल? हम्म. डेफिनेटली तुम्ही म्हणाल की नाही मला एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स व्यक्ती माणूस हवी. पाहिजे. सायबर सिक्युरिटीमध्ये डिमांड खूप आहे, गरज खूप आहे, पण सगळ्यांना हवेत एक्सपिरियन्स्ड होऊन. सो सुरुवातीला तुम्हाला त्याच्यामध्ये संधी जर कुठल्या कंपनीत इव्हन इंटर्नशिपला किंवा कुठल्याही प्रकारची मिळत असेल, हम्म. त्याच्यामध्ये पैशाचा न विचार करता द पर्सन हॅज टू फर्स्ट गेट Enroll or एनरोल्ड get इन it. इट. हम्म. आणि जसा मग त्या व्यक्तीचा अनुभव यातला वाढत जातो, त्यानुसार त्याला मिळणारं त्याच्यातलं वेतन सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढतं. आणि हे फक्त भारतातच आहे का? नाही. ग्लोबली लोकांना सायबर सिक्युरिटी प्रोफेशनलचा तुटवडा आहे. ग्लोबली. आणि तो राहणार आहे. उद्या एआय जरी आलं, मला तर असं वाटतं की गोइंग फॉरवर्ड एआय आणि कुठलेही नवीन टेक जे येतं ना, त्याचा पहिला युजर आणि एक्सप्लॉयटर हा क्रिमिनलच असतो. सो एआयचा सुद्धा युजर फर्स्ट हा क्रिमिनलच असणार आहे आणि एक्सप्लॉयटर सुद्धा. सो गोइंग फॉरवर्ड सायबरचे अटॅक्स आहेत हे एआय वापरून करणार आहेत. हो, सो exactly. यू नीड मोर बेटर सायबर सिक्युरिटी प्रोफेशनल्स टू हँडल दिस सिच्युएशन. हम्म, हम्म, हम्म. नॉट एव्हरी टाइम एन एआय काय कॅन कम आणि ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. सो सायबर सिक्युरिटीमध्ये नितांत आवश्यकता आहे. डिमांड सप्लाय रेशो जर मध्ये बघितला तर खूप डिमांड आहे सायबर सिक्युरिटी प्रोफेशनलची. पण तेच आहे एव्हरीबडी वॉन्ट अन एक्सपिरियन्स. सो इट्स अगेन अ पेशन्स गेम. हम्म. सायबर सिक्युरिटीचा तुम्ही अभ्यास केल्यानंतर तुम्ही आणि सायबर सिक्युरिटीमध्ये कसं आहे की यू हॅव टू प्रूव्ह एव्हरी डे. असं नाही म्हणू शकत की 365 दिवसांपैकी 364 दिवस सिक्युअर आणि 1 दिवस इनसिक्युअर असं नाही. सो यू हॅव टू डू अगेन तुम्हाला त्याची मानसिकता पण डेव्हलप करायला लागते. हो. म्हणजे वाईल मी आज इथं आहे, सायबर सिक्युरिटी किंवा सिक्युरिटी मधल्या लोकांना मी पोलिसांना विचारा त्यांच्यासाठी संडे नसतो. देर इज नो संडे फॉर देम. आर यू इन दॅट माइंडसेट की तुम्हाला सॅटर्डेला सुद्धा काम करायची इच्छा आहे आणि तुम्ही करणार, कारण का ती रिस्पॉन्सिबिलिटी, सिक्युरिटी इज अ रिस्पॉन्सिबल जॉब. सो करिअर डेफिनेटली खूप चांगलं आहे, पैसे सुद्धा खूप चांगले आहेत, रिस्पेक्ट आहे. आपण रिस्पेक्ट कोणाला देतो जे आपल्याला सुरक्षा देतात त्यांना त्यांनाच रिस्पेक्ट देतो. बरोबर. सो देर इज रेकग्निशन आहे. पण ओनली द थिंग इज की तुम्हाला त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो एक चांगला अनुभव येणं आवश्यक आहे. अनुभव येण्यासाठी सुरुवात जर तुमची कदाचित कमी होत असेल किंवा अ, तुम्हाला जी काही अपॉर्च्युनिटी मिळते ती तुम्ही ग्रॅब करायला पाहिजे. त्याच्यात तुम्ही अनुभव घेतला पाहिजे आणि एकदा का तुम्हाला अनुभव आला की नंतर मग तुम्हाला मला नाही वाटत की जसं आपण म्हणतो ना की पोलिसांना काय पर्याय आहे का? नाहीये. नाही. फिजिकल सिक्युरिटी गार्ड्सना सुद्धा पर्याय नाहीये. तसंच सायबर सिक्युरिटी प्रोफेशनल्सला डेफिनेटली पर्याय नसणार आहे. इव्हन एआय जरी आलं ना, तरी त्या एआय सोबत एक माणूस तुम्हाला ठेवावाच लागणार आहे. बरोबर. आणि त्यामुळे सायबर सिक्युरिटी हॅज अ व्हेरी ब्राईट करिअर. म्हणजे एकदा कोणी विचार करत असेल तर डेफिनेटली दे कॅन थिंक ऑफ, बट ॲट द सेम टाइम पेशन्स आणि ॲट द सेम टाइम तुम्हाला ती रिस्पॉन्सिबल जॉब म्हणून तुम्ही कायम त्यासाठी अवेलेबल असणार. जसं डॉक्टरांचं आहे, जे आपले काही महत्त्वाचे Yes. प्रोफेशन्स आहेत, दे आर ऑल दे कॅनॉट से की मी सुट्टीवर चाललोय. नाही, म्हणजे नाही. आज जर तुम्हाला कोणी, मी आता तुम्हाला कालचीच एक जस्ट एक एक्झाम्पल सांगतो याच्यामध्ये. काल ऑफिस आमचं संपताना एक कॉल आला की माझं व्हॉट्सअप हॅक झाले आणि लाईक की आता माझ्या व्हॉट्सअपवरनं खूप लोकांना कंटिन्युअसली मेसेज चाललेले आहेत आणि मला ते थांबवायचे. सो मी इमिजिएटली वी हॅव टू रिस्पॉन्ड. मी म्हणलं ठीक आहे ऑफिस बंद होते पण काय हरकत नाही, तुम्ही या आणि यू हॅव टू अटेंड इट. सो तुम्हाला तो एक रिस्पॉन्सिबल असला पाहिजे. तुम्ही असं नाही म्हणू शकत एक काम करा तुम्ही उद्या या, उद्या सकाळी जेव्हा तोवर मग रात्रभरात जे होणार आहे त्या व्यक्तीचं. सो द थिंग इज सायबर सिक्युरिटीमध्ये काम करण्यासाठी माणसानी तेवढी एक रिस्पॉन्सिबल सुद्धा असणं आवश्यक आहे. पण जर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या तर ह्याच्यासारखं उत्तम करिअर नाही. ह्याच्यामध्ये डायनामिक्स खूप आहे. तुम्ही कधीच असं होत नाही की तुम्ही एक गोष्ट शिकलाय आणि तिथं संपलंय. तुम्हाला रोज नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि मला असं वाटतं रोज जर नवीन गोष्टी शिकायला मिळतायत तर तुम्ही जिवंत आहात. हा, तुम्ही अगदी. कीप्स यू अलाइव्ह. जिंदा होतो. हा, दॅट कीप्स यू अलाइव्ह रादर हम्म. दॅन डुईंग सेम थिंग एव्हरी अदर टाइम. सो सायबर सिक्युरिटी तसं खूप चॅलेंजिंग आहे, खूप छान फील्ड आहे जसं मी म्हटल्याप्रमाणे. आणि डेफिनेटली लोकांनी विचार करायला पाहिजे सिरियसली आणि करतायत आता लोक. पण
मी म्हटलं ना की अजून अग्रेसिव्हली त्या गोष्टी हा केल्या पाहिजे. गोष्टी करायला जाता जाता एक प्रश्न आहे माझा जो माझा विसरलो होतो की महाराष्ट्र पोलीस पर्टिक्युलरली ठीक आहे, जेव्हा त्यांच्याकडे तुम्ही गेलात आणि हा विषय सुरू झाला, काय रिॲक्शन होती त्यांची? अ, त्यांची रिएक्शन होती की आम्हाला हेच हवंय. वी आर लुकिंग फॉर इट ॲक्चुअली हॉनेस्टली. कारण का त्यांनाही लक्षात आलं होतं. कारण का मी जसं तुम्हाला म्हटलं ना, की पोलिसांसोबत काम करायचा मला अजून एक म्हणजे म्हणजे मी त्यांना मानतो याचं की काही गोष्टी ज्या रेग्युलरली चालू होणार आहेत किंवा जशा ट्रेंड चालू होतो ना अटॅकचा, हम्म. त्याच्या ज्या पाऊलखुणा आहेत ते मला ह्यांच्याकडे येणाऱ्या प्रॉब्लेममुळे कळायला लागतं, दिसायला हो. लागतं. सो जेव्हा आम्ही महाराष्ट्र पोलिसांसोबत हे टेकचं इंटिग्रेशन नॅस्कॉमनी केलं आणि त्याच्यातून हे पूर्ण करिअर माझं घडलं. त्याच्यामध्ये मला एक गोष्ट जाणवली की दे वर लाइक की आम्हाला ह्याची गरज आहे. दे अंडरस्टँड की दिस इज अ रिक्वायरमेंट अँड नीड ऑफ एन आवर. अँड देन दे आर की येस आम्हाला हेच हवंय आणि आता वी आर म्हणजे पूर्वी जे तपास आम्हाला करायला 2-3 दिवस लागायचे आता 2 तासात होतात, 1 तासात होतात. हम्म, हम्म, हम्म. सो दे आर लुकिंग व्हेरी पॉझिटिव्हली टुवर्ड्स इट. हम्म. आणि त्याच्यातनं मी म्हणाल की ऑनेस्टली महाराष्ट्र पोलीस, स्पेसिफिकली महाराष्ट्र पोलीस, मी महाराष्ट्राचा आहे म्हणून बायस्ड नाही म्हणत, पण त्यांचं जी क्रेडिबिलिटी आहे ती वर्ल्ड वाईड खूप चांगली आहे. जर भारताबाहेर कुठं काही एक्सपो होत असतील पोलिसांचे, तर त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्र पोलिसांच्या केसेस ॲज अ केस स्टडी म्हणून तिथले पोलीस वापरतात. सो इट्स अ खूप अभिमानाची नावाचीच गोष्ट आहे. हम्म. की आपले तपास, आपल्या पोलिसांनी केलेले तपास इतके सुंदर आहेत, एवढे आणि ते ॲज अ केस स्टडी बाबा कसा कसा तपास करायचा बघा यांनी केलेला आहे. सो असे एक इट्स अ व्हेरी गुड पॉझिटिव्ह थिंग अबाउट महाराष्ट्र पोलीस ऑनेस्टली. मी त्यांच्यासोबत काम करतो म्हणून ॲज अ थर्ड पर्सन म्हणून पण सांगू शकतो. ओके. यदा-कदाचित ह्या गोष्टी जेव्हा तुमच्यासारखी मंडळी येतात आणि सांगतात, तेव्हा अजून ती छाती गौरवाने हो. फुलते की ग्रेट. सो अगदी आता शेवटचा टप्पा गेला 2 तास झाले आपण गप्पा मारतोय. तर मला असं वाटतं की हे सेशन इथं न थांबता याच्या माध्यमातून आपण काहीतरी कन्क्लूड करावं किंवा काहीतरी आपण आउटपुट म्हणून वल्ली माणूस देखील काम करणारच आहे. काही वल्ली माणसाचे काही प्रोजेक्ट आहेत, जसं LMS प्लॅटफॉर्म जो माझा येतोय, मी त्यावरती काम करतोय. तिथेही आपण सोबत एकत्रितपणे काहीतरी इनोव्हेटिव्ह नक्कीच, काम करूयात. नक्कीच, नक्कीच. तर आजचा विषय म्हणजे आजच्या दिवशी मी काय घेऊन जातो, तर एक प्रचंड मोठी इन्फॉर्मेशन, जसं डेटा फ्लो होत राहतो. राईट. आताही आपण इंटरनेटच्या जगात कोणीतरी हो. इंटरनेटवरतीच हा व्हिडिओ बघणार आहे. बरोबर. राईट. हो, सो लोक आता आपल्याला ओळखायला लागतील. हो. ओके, हीच ती लोक आहेत ज्यांनी अवेअरनेस स्प्रेड केला. पण एनिवे, तर आज ह्या विषयावरती आपण तुम्ही आलात, गप्पा मारल्यात. आज रविवार आहे, तरी पण तो तेवढाच एंथूने तुम्ही मला ही इन्फॉर्मेशन दिली. सो मी तुमचे खूप खूप आभार मानतो थँक यू. योगेशजी. आणि आजचा हा विषय नव्हतो. धन्यवाद. हो, थँक यू.